पतीशी संबंधित एका प्रकरणामधील निकालासाठी आपण धनंजय मुंडेंना 17 लाख रुपये दिलेले आहेत असा आरोप नागपूरच्या रहिवासी रंजना नागपूरकर यांनी केलाय। या प्रकरणामध्ये रंजना नागपूरकर यांनी आर्थिक गैरव्यवहार आणि धमकी संबंधीचे आरोप बीडच्या परळीमधील कैलास फड आणि निखिल फड या पिता पुत्रांवर सुद्धा केले होते। त्यावर संबंधित महिलेला आपण ओळखत सुद्धा नाही असा दावा फड पिता पुत्रांनी प्रसार माध्यमांसमोर केला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आपले कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन्स तपासायची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आपला आणि धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही असं त्यांनी सांगितलंय। तसंच आपल्या बदनामी प्रकरणामध्ये रंजना नागपूरकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा सुद्धा फड पिता पुत्रांनी दिलाय। मी इकडून तिकडून रडून भागून सोनं नाणं वीक वाक नातेवाईकांचे सोनं गहाण ठेवून त्यांना 8 लाख एक दिले, 9 लाख एक दिले धनंजय मुंडेच्या घरी नेऊन तेलाच्या खरड्याच्या डब्यात। कुठल्या घरात, मुंबईच्या की नाही, तिथल्या वरळ परळीच्या। जीना होता आणि त्याची आई होती, बहीण होती, त्याचा चुलत भाऊ होता, पिता पुत्र दोघेही होते, कैलास फड निखिल फड हे दोघेही तिथे हजर होते। त्यानंतर मग काय चर्चा झाली धनंजय मुंडे यांच्याशी? धनंजय मुंडेंनी म्हटलं तुमचं काम होईल। मग माझ्या लक्षात आलं की वर्ष लोटत आलं तरी माझं काम झालं नाही, म्हणून मी पैशाची मागणी केली। पैशाची मागणी का केली? मी त्या परळीत गेली तर मला बंदुकीची गोळीचा धाक दाखवून, म्हणजे लावलीच, धाक नाही कोणी लावलं? निखिल फड कोण आहे? धनंजय, त्याचा मानसपुत्र धनंजय मुंडे समोर लावली। त्या महिलेला मी ओळखत नाही, माझा मुलगा ओळखत नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब सध्या ओळखत नाही। मी विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या ज्या तारखेला बोलतायत की मी ह्या तारखेला इथं आलं, ते असं झालं, बंदूक आमच्यावर हे झाली, तर त्या तारखेचं आमचं लोकेशन, त्यांचं लोकेशन, फोन कॉल, CDR मागच्या 10 वर्षापासून मी तर नागपूरला एकदा सुद्धा आजपर्यंत नागपूरलाच गेलेलो नाही।